हाय फ्रेंड्स, कसे आहेत? बरे आहेत तुम्ही? मी बरी आहे. हे दाखवते तुम्हाला तर लाईटीच्यामुळे हे व्हायला. हां, हे मी बटाट घेतलेले आहे आणि एक भाजीचं केळे घेतलेलं आहे फ्राय करण्यासाठी. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळदी पावडर, थोडीशी मिरची पावडर. चांगलं मिक्स करून घेऊया फ्राय करण्यासाठी, कारण माझ्या रोज मुलाला बटाट तर पाहिजे. मी काय काय बनवलं ना जेवण ते दाखवतो तुम्हाला. जरा थांबा. ही बघा, ही मी गोडी डाळ बनवलेली आहे शेंगा घालून. त्या दिवशी मी बहिणीच्या घरी गेलेली ना, त्याने मला शेंगा दिलेले गावठी काढून आपल्या. हे बघ, ही डाळ बनवलेली आहे. आणि तुम्हाला दाखवते मी भाजी बनवलेली आहे. ही बघा, ही ते पावटे असतात ना त्याची भाजी बनवलेली आहे. ही बघा, बघितलं किती छान झणझणीत बनवलेली आहे. बघा, खायला छान लागते. इकडं भात बनवलेला आहे. नंतर मी वालपापडीची भाजी बनवलेली आहे. बघा, बघितलं. आणि आता ही बटाट कापा बनवायचे. मग झालं जेवण. आज रविवार आहे तरी पण मी व्हेज बनवलेलं आहे, कारण नॉनव्हेज खाऊन खाऊन थोडंसं कंटाळा आला मला. काल मासे खाल्ले होते. आज व्हेज चांगलं, कारण व्हेज जेवण रोजच चांगलं वाटतं जास्त आणि हेल्थला पण चांगलं. चला आता आपण बटाट फ्राय करूया. हे पण हातावर घातलेली आहे कापं, तर ती थोड्या वेळात परतून घेऊया चांगली. ही बघा, अशा प्रकारे चांगली परतून घ्यायची. आपली बटाट्याची कापं रेडी झालेली आहे. परत चपाती पण मी बनवली. बघा, झालं आपलं जेवण. ही पहा, फायनली आमची थाली रेडी झालेली आहे. ही बघ, घरगुती जेवण. हे मी भात बनवलेला आहे, ही चपाती, ही केळी फ्राय, ही ते पावट्याची भाजी, ही वालपापडीची भाजी आणि ही शेंगा घालून डाळ. बघितलात ना जेवण आपलं. आणि या तुम्ही पण जेवायला. साधं सिंपल जेवण आणि घरगुती चांगलं असतं हेल्थला पण. आणि या तुम्ही जेवायला. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.